रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। आत्ताचा व्हिडिओ आहे सासू। अहो सासू, या सासू म्हटलं की प्रत्येकाला फार मोठं सुनांना टेन्शन वाटतं की सासू फार बेकार असते। सासू खायला देत नाही, सासू काही करू देत नाही, सासू अमकं करते, सासू तमकं करते। सासू ही फार प्रत्येकाच्या मनात वाईटच असते सुनांच्या। सासू म्हटल्यावर खूप वाईट, आणि सासूनी काही म्हणजे थोडं बोललं तरी त्यांना निमित्तच होतं। आणि सासू यांच्या लग्नाच्या मुलांच्या लग्नाच्या आधी मारायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, मला तर वाटतं। कारण का तर सासू हा शब्दच फार कठीण आहे आणि प्रत्येकाच्या डोक्याला खूप मोठं टेन्शन आहे। म्हणूनच मुली म्हणतात आजकाल सासू म्हणजे टेन्शन, सासू म्हणजे टेन्शन। अशी सासू करते तरी काय? आम्हालाही पण सासू आहे, अजून पण माझी सासू आहे। दिला तिने त्रास, विचार देत होत्या त्रास, पण आम्ही त्याच्यातून एकच शिकलो की आम्हाला जरी त्रास दिला तर आम्ही आमच्या सुनांना त्रास देणार नाही, त्यांच्या मनाविरुद्ध नाही जाणार। पण काही गोष्टी अशा असतात की त्या लहान वयाच्या आता राहिलेल्या पण नाही, मोठ्याच मुलींची लग्न होतात, मोठं झाल्यावरच होतात, पण त्यांना सासू नको असते, त्यांना वेगळं पाहिजे असतं। आणि सासू ही त्यांना एकदम रॉंग वाटतं, सासू नकोच घरात। मनमानी सगळी आपली करता येत नाही, आपल्याला सासूचं ऐकावं लागतं। म्हणून तिच्याकडे पाहतानाही तोंड वेडं वाकडं केलं जातं सुनींचं। कारण का तर सासू खूप वाईट असते। तुम्हाला बघा कसं वाटतंय, कारण तुम्ही पण बऱ्यापैकी सासू असतात बऱ्याच जणी, तरी आपली तिची मुलगी दिली त्या तिची सासू तर फारच वाईट आहे हो। आणि माझ्या मुलीची सासू फारच वाईट आहे। कोणीच असं काही चांगलं सांगणार नाही, सासवांबद्दल वाईटच मत घेतलं जाईल की ती हिची बाजू घेते, तिची नाही घेत, दोन सुना असतात असं काही नसतं तिच्या मनात। तिला दोन्ही मुली दोन्ही सुना सारख्याच असतात, आणि ह्या गोष्टीचा विचार मुली करीत नाही तो आज। त्या काय सांगतात, नाही सासू म्हणजे नकोच बाबा, आपण वेगळं राहू। तुमची आई असेल तर मी काय राहू, तुमची आई असेल तर हे काही करीत नाही। बरं त्यांच्या आईने जायचं कुठं? तुमच्या आया म्हणजे फार मोठ्या महालक्ष्म्या, आणि नवऱ्याची आई म्हणजे एकदम बेकार बाई। हे असं कसं बोलू शकतो? तुमच्या आई तर खूप चांगली आहे, माझ्या आईला काही बोलायचं नाही, तुमच्या आईला तर बोलत राहील। घरी जरी येणार असेल, वेगळे राहत असेल तर तुमच्या आई येणार म्हटल्यावर मी काही करणार नाही। स्वतःची आई येणार असेल तर गोडधोड करणार। ह्या गोष्टी खूपच चालल्यात। तर मग मुलाच्या नवऱ्याच्या आईने जायचं कुठं? तिला पण मुलाचाच आधार असतो ना, ती थोडीच मुलीकडे जाऊन राहू शकते का? अशा प्रकारे आत्ता सासूबद्दल खूप वाईट मत आहे, पण सासवा तशा नाही। त्यांच्या मनात आपल्याच मुलाची बायको आहे म्हटल्यावर वाईट हा प्रकार राहणारच नाही, आणि त्या अररवी करणारच नाही। कारण जशी तिची मुलगी तशी सून मानणारे आम्ही सासू आहे, पण त्या आम्हाला आई मानतील हे शक्यच नाही। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही चुकल्यास कमेंटमध्ये, आणि धन्यवाद।